राज्यातल्या एका राजकीय घटनेनं राज्याच्या सरकारमध्ये असलेल्या प्रमुख पक्षामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. खरं म्हणजे खळबळ हा शब्द मलाही चुकीचा वाटतो. खळबळ म्हणण्यापेक्षा चिंतेचं वातावरण पसरलंय. होय, महायुतीच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे आणि या सर्वात मोठ्या पक्षामध्येच सध्या खूप चिंतेचं वातावरण आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते जेव्हा एकमेकांना भेटतायत तेव्हा एकाच मुद्द्यावर चर्चा करतायत की असं का घडलं, काय आहे ती गोष्ट, कुठल्या गोष्टीची चिंता भारतीय जनता पार्टीला सध्या सतावते, कुठल्या गोष्टीमुळे, कुठल्या घटनेमुळे भारतीय जनता पार्टीचे हे सगळे नेते सध्या अस्वस्थ आहेत, या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शरद पवार या दोन नेत्यांची भेट 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये घडली. अर्थात ही भेट होणारच होती, कारण छगन भुजबळ जेव्हा शरद पवारांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर सरकारचं काय नेमकं बोलणं झालेलं आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका नेमकी काय आहे या संदर्भात मला काही माहिती नाही, पण मी त्यांना भेटून विचारेन की काय तुमचं या संदर्भात काय भूमिका आहे, तुम्ही मनोज जरांगे पाटलांना काय शब्द दिलाय, कशा पद्धतीनं हे मराठा समाजाचं आंदोलन हाताळायचंय वगैरे वगैरे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची भेट झाली. शरद पवार मुख्यमंत्र्याला भेटले प्रोटोकॉल प्रमाणे, परंतु ही भेट होण्या अगोदर मुख्यमंत्री कार्यालयातून किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना कसल्याही प्रकारचा निरोप गेला नाही किंवा या भेटीची माहिती पुरवण्यात आली नाही, किंवा शरद पवार भेटायला येणार आहेत, भेटणार आहेत, किंवा त्यांची भेट मुख्यमंत्र्यांबरोबर ठरलेली आहे वगैरे कसल्याही प्रकारचा थांग पत्ता उपमुख्यमंत्र्यांना दिला गेला नाही. नाहीतर नेहमीची पद्धत अशी होती की एकनाथ शिंदे जर काही करणार असतील, कुठे जाणार असतील, कुठे भेटणार असतील तर ते देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर चर्चा करायचे की मी आता जरा उद्या इकडे चाललोय, माझा इकडे दौरा आहे, हा विषय आहे वगैरे वगैरे. पूर्वसूचना, पूर्वकल्पना म्हणजे सरकारमधल्या मोठ्या भावाला पूर्वकल्पना देऊन ते पुढे जायचे. परंतु शरद पवारांच्या भेटीची पूर्वकल्पना देवेंद्र फडणवीसांना किंवा बावनकुळेंना किंवा चंद्रकांत पाटलांना, ज्येष्ठ नेत्यांना भारतीय जनता पार्टी यांना कोणाला देण्यात आलेली नाही. सरळ भेट स्वीकारली गेली, भेट झाली. ही भेट होताना सुद्धा अत्यंत बंदिस्त झाली. या दोघांच्या भेटींमध्ये ची बातमी इतरत्र बाहेर निघणार नाही याची पुरेपूर काळजी या भेटीमध्ये घेण्यात आली आणि मग भेटीमध्ये चर्चा वगैरे झडल्या. तुम्हालाही माहिती नाही, मलाही माहित नाही की दोन नेत्यांमध्ये नेमकी काय भेट झाली किंवा कुठल्या गोष्टीवर चर्चा झाली. स्वाभाविकपणे मराठा आंदोलनाविषयी किंवा मराठा आंदोलनाच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात नक्कीच या भेटीमध्ये चर्चा झाली असली पाहिजे, कारण तो महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा होऊन बसलेला आहे आणि या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा झाल्या असल्या पाहिजेत किंवा त्यासाठी भविष्यात आपण अशा पद्धतीने जायला हवं वगैरे, काय जे काही ठरायचं ते ठरलं असलं पाहिजे. परंतु एवढंच चर्चा झाली असेल का? नाही, यापेक्षाही काही वेगळी चर्चा झाली असेल किंवा असावी याची भीती भारतीय जनता पार्टीला वाटते. कारण शरद पवार आहेत, ते शरद पवारांचं एक वाक्य किंवा शरद पवारांचा एक शब्द महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देऊ शकतो, महाराष्ट्राचं वारं फिरवू शकतो, महाराष्ट्राचा राजकीय प्रवाह शरद पवार बदलू शकतात. ती ताकद त्यांनी आजपर्यंत कमवलेली आहे, मिळवलेली आहे आणि टिकवलेली सुद्धा आहे. भारतीय जनता पार्टीच्या धुरीणानं असं वाटतं की एकनाथ शिंदेंचं आणि शरद पवारांची ही जी भेट आहे, ही भेट केवळ महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरच झाली नसावी, या भेटीमध्ये आणखीन काही चर्चा झाली असावी आणि मग एकनाथ शिंदे नेहमी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीची पूर्वसूचना, कल्पना किंवा माहिती भारतीय जनता पार्टीला द्यायचे
यावेळेला ती त्यांनी माहिती दडवून का ठेवली किंवा त्याला माहिती द्यावी उपमुख्यमंत्र्यांना असं का वाटलं नाही? खरं म्हणजे एकनाथ शिंदेवर अशा पद्धतीची माहिती द्यावी असं काही बंधन नाही आहे. मुख्यमंत्री हे सर्वोच्च आहेत. उपमुख्यमंत्र्याला काही सांगितलं पाहिजे अशातला भागच नाही, मुळात भागच नाही. तरी सुद्धा एक मोठा भाऊ म्हणून एकमेकांना, ज्याला कम्युनिकेशन म्हणतो अंतर्गत, ते कम्युनिकेशनचा भाग म्हणून, सुसंवादाचा एक भाग म्हणून आपण ते एकमेकांना सांगायचे पूर्वी आपण असं करू तसं करू. परंतु या भेटीला त्यांनी गुप्त का ठेवलं किंवा पूर्वसूचना का दिली नाही? आणि त्यानंतर जेव्हा भेट संपून गेली तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना फोनवरून किंवा ज्या पद्धतीनं संपर्क झाला असेल तर काय आज पवारसाहेबांची भेट झाली, काय कुठल्या महत्वाच्या विषयात चर्चा झाली, त्यावेळेस त्यांनी एवढाच एक छोटा खुलासा करून टाकला की आरक्षण या मुद्द्यावर आम्ही बोललो किंवा चर्चा वगैरे केली. पण यावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं समाधान होत नाही. काहीतरी वेगळं ठरलं असलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये आजच्या बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली असेल एकमेकांमध्ये दोन नेत्यामध्ये, ती चर्चा भविष्यामध्ये उफाळून वर येऊ शकते. म्हणजे उद्या जर महाराष्ट्रामध्ये काही नवं समीकरण घडलं, आज जे समीकरण आहे ते सोडून काही नवा प्रयोग महाराष्ट्रामध्ये जर घडला तर असं समजायचं की त्या प्रयोगाची बीज, त्या प्रयोगाची जी पाळेमुळं आहेत हे एकनाथ शिंदे आणि शरद पवार या दोघांच्या या भेटीमध्ये रुजली गेली आहेत किंवा रोवली गेलेली आहेत. आणि भविष्यामध्ये असं काही घडू शकतं का? तर घडू शकतं. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळू शकते का? तर मिळू शकते. एक नवं समीकरण महाराष्ट्रामध्ये 2024च्या निवडणुकीच्या नंतर पाहायला मिळू शकतं का? तर 100% पाहायला मिळूही शकतं. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयोग, सातत्याने राजकीय प्रयोग होत राहतात. कधी कधी ते अतिरेकी प्रयोग महाराष्ट्रामध्ये होत राहतात. देवेंद्र फडणवीसांनी आता गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेले प्रयोग हे अतिरेकी प्रयोग आहेत. अत्यंत देशभर ज्याची चर्चा झाली असे प्रयोग आहेत. किंवा संविधानाचं, कायद्याचं उल्लंघन कसं करावं, पद्धतशीरपणे कसं करावं, हे खास करून गेल्या 2.5 वर्षामध्ये लोकांना महाराष्ट्रातल्या बघायला मिळालेलं आहे. संविधानाच्या संदर्भातला नेरेटिव्ह विरोधकांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण करून विजय संपादन केला आणि आम्ही पराभूत झालो असे देवेंद्र फडणवीस म्हणत असले तरी संविधानाची पायमल्ली करून सरकार कसं स्थापन केलं, संविधानाची पायमल्ली करून अध्यक्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विषयाचे निर्णय कसे दिले याचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीने सत्तेवर येऊन शपथ घेऊन संविधानाचे 3 रहित केल्याचे महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेलं आहे. त्यामुळं ही जी भेट आहे एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची, ही भेट भारतीय जनता पार्टीला मोठा चटका लावून गेलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये उद्या काही वेगळं बघायला मिळालं महाराष्ट्रातल्या जनतेला तर ते त्यामध्ये आश्चर्य वाटणार नाही. त्याची बीजे याच बैठकीमध्ये ठरलेली आहेत. एक सातत्याने प्रश्न विचारला जातो की शरद पवार हे आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोणत्या बाजूचे आहेत नेमके? मराठ्यांच्या बाजूचे आहेत की ओबीसींच्या बाजूचे आहेत? आणि औरंगाबादमध्ये किंवा संभाजीनगरमध्ये आज जेव्हा त्यांना पत्रकारांनी छेडलं, विचारलं, तेव्हा त्यांनी जे भाष्य केलं ते खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेनं ऐकलं पाहिजे. पवारांना महाराष्ट्रामध्ये सामाजिक समता राहिली पाहिजे, सामाजिक स्वास्थ्य नीट राहिलं पाहिजे हे एकीकडे वाटत असले तरी कोणाचीही मागणी चुकीची नाही. मागणी ही बरोबर आहे आणि मागणी करणाऱ्यांची भावना सुद्धा तितकीच अत्यंत महत्वाची आहे. आणि मागणी करणाऱ्यांचे प्रश्न सुद्धा सन्मानजनक तोडगा निघून सुटले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केली. आता या शब्दातून किंवा या वाक्यातून नेमका काय अर्थ घ्यायचा असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेल, मलाही बऱ्याच वेळा पडलेला आहे. परंतु शरद पवारांच्या राजकारणाचा थोडासा जास्त जवळून अभ्यास करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो. त्यांच्याविषयीचं पुस्तकं, त्यांच्याविषयीच्या बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मराठ्यांचं, मनोज जरांगे पाटलांची मागणी रास्त आहे, ते काही चुकीचं मागत नाहीत.
अशा पद्धतीची भावना शरद पवारांनी संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलेली आहे. असं असलं तरी दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजांचे हक्क मारले जावेत किंवा ओबीसीवर कुठल्या प्रकारचा अन्याय व्हावा असंही शरद पवारांना वाटत नाही. आता यासाठी एकनाथ शिंदे, शरद पवार हे दोन नेते किंवा मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके हे नेते एकत्र येऊन भविष्यामध्ये काही वेगळा मार्ग काढण्याच्या विचारात असतील आणि ते लवकरच आपल्याला बघायला पण मिळेल. आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं हे सामाजिक जे संकट आहे सध्या वैमनस्याचं ते दूर सुद्धा होण्याची शक्यता आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण आज बाजूला ठेवू आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असलेलं टेन्शन, भारतीय जनता पार्टीमध्ये असलेली अस्वस्थता ही शिंदेची आणि पवारांच्या भेटीपासून महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. मुळात भारतीय जनता पार्टीच्या केडरच्या लोकांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन करण्यासाठी शिंदेना बरोबर घ्यायला नको होतं, परंतु त्यांनी ते एक स्वीकारलं. ठीक आहे, आता शिंदे हे थोडंसं शिवसेनेचेच होते आणि ते आपल्या विचाराशी साधर्म्य असणारे होते, परंतु अजित पवारांना घेऊन महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सरकार पक्षाची बी पूर्णपणे वाट लावली अशा प्रकारची भावना अनेक जण व्यक्त करतात. आणि शिंदे हे भारतीय जनता पार्टीसाठी भविष्यामध्ये अजित पवारांपेक्षा जास्त अडचणीचे ठरू शकतात असा विचार गेल्या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रामधले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आणि अनेक वर्ष पक्ष संघटनेमध्ये काम केलेले लोक बोलू लागलेले आहेत. माझा अनेकांशी जेव्हा या संदर्भातला संवाद झाला तेव्हा त्यांच्या बोलण्यामधून काळजीचे सूर ऐकायला मिळालेले आहेत. कारण एकनाथ शिंदे यांच्यावर भारतीय जनता पार्टीने असं निश्चिम प्रेम करावं पण 100% विश्वास टाकावा इतके विश्वासू एकनाथ शिंदे नक्की नाहीत असं मत आता भारतीय जनता पार्टीचे काही नेते व्यक्त करताना दिसत आहेत. ज्या संघटनेमध्ये त्यांचं आयुष्य गेलं, ज्या संघटनेने त्यांना मोठं केलं, त्या संघटनेशी ते बेमानी करू शकतात किंवा त्या संघटनेला ते धक्का देऊ शकतात. तर भारतीय जनता पार्टीला उद्या धक्का द्यायला ते मागे पुढे पाहतील असं वाटत नाही. असे विचार भारतीय जनता पार्टीचे हे सगळे लोक बोलून दाखवतात. त्यामुळं शिंदेना घेऊन शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची जी भेट झाली, या भेटीला घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये मोठं वादळ सध्या निर्माण झालंय, अस्वस्थता निर्माण झालेली आहे, काळजीचे सूर आहेत किंवा पूर्णपणे भारतीय जनता पार्टी चिंतेत आहे की काय चर्चा झाली असली पाहिजे आणि भविष्यात काय घडू शकतं. आज इतकंच. तुम्हाला काय वाटतं या बैठकीत काय चर्चा झाली असेल, भविष्यात काय घडू शकतं यावर जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.